20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक इथे आढळायचे. पहिला षटक हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा संकेत शेरफले हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या दाखल झाली. अमोल आणि त्याचबरोबर वैभव टेंबे आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्यामधील हा पहिला बॉल पहिला बॉल वरती बॉलला पाठवलं लॉंगलेगच्या दिशेने. हा पहिला वार बॉल सीमा पार. धावांस मिळतील 6 षटक. पहिला लोवर फुलटॉस होता. फक्त दिशा दिली अमोलने आणि अमोलने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल क्रमांक 2. टप्प्याचा परंतु लाईन थोडीशी खराब होते त्या कारणाने 15चा इशारा आपल्याला वाईट बॉलचा येताना पाहायला मिळाला. अमोलचा विचार केला तर तो सातत्याने टीम लोणेरे संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. सातत्याने या मैदानावरती सुद्धा खेळताना पाहायला मिळतो. त्यामुळे खेळपट्टीचा याकडे बराचसा अनुभव असणार आहे आणि त्या अनुभवाचा आता तो इथे फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर हा वाईट बॉल. टीमची धावसंख्या 7 पाहतोय. षटकातील हा बॉल क्रमांक 2. दोन टप्प्याचा पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं आणि या वेळेला झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाली. बंड्या होते तिथे आणि रुपेश शिंदे यांच्यामधून ती झेल इथे निसटली. पहिलीच कॅच होती. पहिली कॅच ची ड्रॉप झाली आणि अमोल सारख्या फलंदाजाला आता जीवनदान मिळालंय. आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आपल्याला देताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन स्कोर कार्ड. T1 साठी चालू आहे. संकेत बॉल ट्रॅक वरती. टप्प्याचं वैभव टेंबे यांचं आक्रमण पाहायला मिळालं. याही बॉलला ऑन साइडला पाठवलंय वैभव टेंबेच्या बॅट मधून. हा पहिला चौकार. बराचसा अनुभव आहे. यावेळेला हलक्याने क्लिअर केलाय आणि यावेळेला दोन्ही बॅटरने आपला एंड चेंज करण्याचा निर्णय इथे घेतला गेला. याही बॉलवरती आता सिंगल आली आहे. एकेरी धावेने धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळेल. P1 षटक होतं. पॉवर प्ले षटक. 2 खेळाडू टेअर सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचा पुरेपूर आता पहिल्या षटकामध्ये तरी इथे फायदा उचलला गेलाय. स्कोर लागला एक खेळाडू. त्याचबरोबर वाईटिस लॉंगॉनला आपल्याला इथे एक खेळाडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल क्रमांक 5वा. टप्प्याचा याही वेळेला ऑन साइडला स्कोरलेगच्या दिशेने तिथे निकेश शिंदे होते. कोणतेही चुकत नाहीये परंतु एक लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आत. ज्यावेळेला एक धाव घेतली आणि वैभव टेंबे यांचा तो बॉल होता. दुहेरीमध्ये त्याला कन्वर्ट केला आणि 2 धावा अगदी सहजरित्या इथे धावून काढल्या गेल्या. दुहेरी धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 15 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 15. 4 षटकांची ही लढत असणार आहे. 24 बॉल तुम्हाला आता मिळणार आहे. त्या 24 बॉल मध्ये आता किती धावा बनवतील ना ते पाहायचंय. षटकातील शेवटचा बॉल. सुद्धा यावेळेला आडव्या बॅटचा इथे वापर केला जातोय. यावेळेला शॉर्ट लेगला हा बॉल सागर शिंदेच्या हातामध्ये आणि बघता बघता इथे षटक क्रमांक पहिला संपू शकेल. एक षटकाखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन. कोणताही विकेट अद्यापर्यंत इथे गेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये अमोलच्या बॅट मधून जर विचार केला ना तर मग 10 धावा आल्या. वैभव टेंबेच्या बॅट मधून जर विचार केला तर एक चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आपण पाहतोय. टीम मुनेगाव आणि टीम लोणेरे या 2 संघांच्या मधोमध. टीम मुनेगाव संघाचा विचार केला तर मग राकेश शिंदे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. टीम मंथन 11 मुनेगाव आणि दुसऱ्या साईडला टीम लोणेरे हा संघ आता खेळण्यासाठी सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 ला आता इथे
सुरुवात होणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी डावखुरी हाताचा बॉलर सागर शिंदे आपल्याला पाहायला मिळते बॉल ट्रॅक वरती. षटकातील बॉल क्रमांक पहिला. टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर आपल्याला लँड होताना पाहायला मिळाला. लॉंग द कार्पेट आकाश होते हे कोणतीही चूक केली नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि चांगलं गॅदर सुद्धा झालंय. या बॉल वरती सुद्धा आपल्याला एक सिंगल यथा अर्जित होताना पाहायला मिळाली. एक चांगली पार्टनरशिप क्रिएट झाली आता पहिल्या प्रारंभिक जोडीकडून. पहिला बॉल सिंगल आली आहे. षटकातील हा बॉल क्रमांक दुसरा. टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळत होता, बघता पोचला होता. नो मॅन प्लॅन मध्ये हा बॉल गेला. एक धाव घेतली आणि बघता बघता दुसरी ही धाव अगदी सहजरित्या ही धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावेने धावफलक आता आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 त्या आकड्यावरती 19 रन. षटकातील बॉल क्रमांक तिसरा. ट्रॅकर यावेळेला बॅटला स्विंग केलंय, बॉलला देखील पाठवलंय बॅकवर्ड स्कोअरच्या दिशेने. वैभव डुंबेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती 23. षटक क्रमांक दुसरा. वैभव डुंबे यांचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने एज आणि आता त्या एज मध्ये फिटनेस सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळाला. जो मागचा बॉल होता तो अगदी पुढ्यात टाकला होता. हा बॉलचा विचार केलात ना तर चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला आणि बॉलला थोडंसं वळण दिलं. त्या कारणाने हा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला. चौकार आला. त्याच्यानंतरला सागरचं प्रत्युत्तर डॉट बॉलच्या स्वरूपाने. चांगली मॅच चालू आहे मैदानाच्या. काही वेळेला बॅटला स्विंग केलंय, याही वेळेला बॉलला पाठवलं स्कोरच्या दिशेने. थोडेसे फंबल झाले होते आणि त्यानंतर चांगलं बॅकअप आपल्याला रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. असं वाटलं होतं हा बॉल सीमारेच्या गाठीत निकेश आले होते, थोडस फंबलिंग झाली आणि त्यानंतर बॅकअप रुपेशचं पाहायला मिळालं. आणि याही बॉल वरती आपला विचार केला ना तर मग 2 धावा आता इथे घेतल्या गेल्या. दुहेरी धावेने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर संकेत यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. धक्का क्रमांक पहिला बसेल. बॅटिंग करत असताना टीम लोणेर संघाला विकेटचं बदल. तर आपण लगेच आपलं क्षेत्रक्षण सुचवून घ्या. 12 बॉलचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोरकार्डवरती 25 या आकड्यावरती. 12.50 च्या सरासरीने 12 बॉल मध्ये धावा बनवल्या आहेत. अजूनही विचार केला तर मग 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे पहिल्या इनिंग मध्ये. दोन ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज स्वयं शिंदे. अगदी कमी वयामध्ये एक चांगला गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. तो आता सज्ज होईल आमदार चषक खेळण्यासाठी. पहिला बॉल चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला होता, चेंडूने वळण घेतलं होतं, बाहेरच्या दिशेने जाणार होता आणि पहिला हा बॉल. इथे कोणताही धाव इथे आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय मैदानाच्या. अमोल ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय नव्याने त्याची साथ देण्यासाठी मोनिश. यावेळेला थोडासा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. अवसर डेव्हप टाकलेला बॉल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने स्वयंचा होता आणि हा वाईट बॉल आल्यानंतर एक अतिरिक्त धाव होता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावरती.
खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही धाव येताना पाहायला मिळते आणि याही बॉलवरती आता फक्त सिंगल ही लेग बॅटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. त्यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. टप्पा पडल्यानंतर त्याचे बरेचसे बॉल त्या अँगलने बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा ऍडव्हान्टेज त्याला कुठेतरी मिळतोय या उजव्या हाताच्या फलंदाजच्या विरोधामध्ये. अद्यापर्यंत त्याने 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्या. संघाच्या धावसंख्येला पोहोचवलंय 27 या आकड्यावरती. याच्याकडून मॅच क्रमांकाचा विचार केला तर 6वी. एका साईडला टीम देवा फायटर्स नावे आणि त्यांच्या विरोधात जर पाहायला गेलं तर टीम नवघर, या 2 संघामध्ये मॅच असणार आहे. आपण देखील तिथे सज्ज व्हायचंय. मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये नाणेफेकीचा तोल आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे केला जाईल. परंतु या मॅच कडे साऱ्यांच्या नजर आहेत. ज्या पद्धतीने दुसऱ्या राऊंड मधील ही पहिली मॅच आपण पाहतोय, जिंकला तर या स्पर्धेमध्ये कायम टिकून राहिली आणि जर इथून पराभूत झाला तर मग आमदार चषक इथूनच तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 बॉलचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या 27 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली आणि मॅचचा आगाज कसा केलाय पहा. बोनिसच्या बॅट मधून एक दमदम दाखवणारा 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. षटकाराला या षटकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 33 या आकड्यावरती. आता मोनिशची सुद्धा बॅट फिरू लागली मैदानाच्या आत. याही वेळेला लॉक करायचं होतं बॉलला, थोडेसे सफल झाले होते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं आणि त्या कारणाने हा डॉट बॉल आपल्याला त्यांना बाहेर मध्ये मैदानाच्या आत. षटकाराला टीमची धावसंख्या आपण 33 पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी असणार आहे या 3ऱ्या षटकामधील. त्यावेळेला बॅटची कडा घेतली होती, अशी करून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर कल्पेशचं तिथं आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट पॅडमॅनला कल्पेश होते, चांगल्या पद्धतीचा त्याने तो बॉल अडवला गेला आणि या बॉल वरती विचार केला तर एक सिंगल इथे आता प्राप्त झाली. एकरी धावेने टीमची धावसंख्या हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती. 34 ऑन अ स्कोर कार्ड. बॉल ट्रॅक वरती स्वयं डावकरी हाताचा हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय. लेफ्ट ओव्हर द विकेटने टप्प्याचा पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं. हाही बॉल आपल्याला डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळाला मैदानाच्या. बघतो ते षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 34 या आकड्यावरती. सरासरी 11च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आत इथे बाकी असणार आहे. आता 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील ना ते पाहायचंय. ज्या पद्धतीने उनेगाव संघाने पहिली मॅच खेळत असताना, पहिली बॅटिंग करत असताना तेव्हा 87 धावा बनवल्या होत्या, त्या पद्धतीने आता तुम्हाला इथे धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल करण्यासाठी बॉल ट्रॅक वरती निकेश हा गोलंदाज होता सज्ज होईल. मोनिश आणि अमोल अशी जोडी मैदानाच्या षटकातील पहिला बॉल.
पहिल्या बॉल वरती आक्रमण केलं समोरच्या दिशेने वाईल्ड लॉंगॉनच्या डोक्यावरून मस्त देणारा हा 6 धावांसाठी षटकार. मोनिशने इरादे स्पष्ट केले या षटकामध्ये मला धावा बनवायचे आहेत. पहिला बॉल वरती षटकार आलाय. हा दुसरा हेलिकॉप्टर बॅक टू बॅक मॅक्सिमम षटकार. चौथा षटक हे खूप इम्पॉर्टंट होतं दोन्ही संघासाठी आणि आता लोणी संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते या चौथ्या षटकामध्ये. 2 बॉल वरती 12 धावा आल्या. तिसराही हेलिकॉप्टर लँड करायचा होता. एक धाव घेतली समोर दिशेने हा फटका आकाश आले वेगाने चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याही बॉल विचार केलात ना तर मग आता कुठे सिंगल येताना पाहायला मिळाली. मोनिशच्या बॅट मधून ते पहिल्या 2 बॉल वरती 12 धावा त्याने अर्जित केला होता आणि तिसरा बॉल वरती सिंगल घेऊन तो नॉन स्ट्राईक एंडला अमोल स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. शेवटच्या 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. टप्प्याला यावेळेला अक्रॉस द लाईन आणि बॅटने खेळायचा होता. अमोलचा विचार केलात ना या इनिंग मध्ये षटकाराने जरूर सुरुवात झाली होती अमोलची परंतु त्यानंतर कुठेतरी तो आता मैदानाचा स्ट्रगल करताना पाहायला मिळते. परंतु मोनिशची बॅट आता चांगल्या पद्धतीने बोलते त्या पद्धतीने विचार केला तर 3 षटकार त्याने अद्यापर्यंत लावलेत. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय. षटक क्रमांक 14 चालू आहे. त्यावेळेला फटका पोहोचलाय बराच काळ हवेमध्ये. शंतनू कोणतीही चूक करत नाहीये. मोनिशला देखील आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल परंतु मोनिशने त्याचं काम केलंय आणि आता तो मैदान सोडून चाललाय. धक्का क्रमांक 2 5. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. 30 मिनिटाचा अवधी दिला होता. 16 मिनिटांमध्ये हे बहुतेक षटक इथे संपुष्टात आणलंय. बॅटची लिडिंग घेतली होती बाहेरची उड्या घेतली होती. नितीन एस्टनच्या मागे होते. एक धाव घेतली. आता दुहेरीचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही याच्यामध्ये रेस लागली आहे. डायरेक्ट प्रयत्न राहिला होता परंतु चूक करते. एक धाव होती तिथे आता 2 धावा केल्या आहेत. तिसऱ्याचा आता प्रयत्न इथे असणार आहे. तिसऱ्या धावेमध्ये विचार केला तर मग आता धावकीच्या समूहामध्ये फलंदाजाला बाहेर जावं लागेल. या बॉलवरती 2 धावा आल्यात. 4 षटक इथे संपलेले आहेत. 3 धावा आलेले आहेत. 3 धावा काढून गेलेल्या असं वाटलं होतं एकच धाव होती परंतु 3 धावा त्या बॉलवरती काढल्या गेल्या आहेत. फक्त तर षटक क्रमांक 14 म्हणजे पहिल्या इनिंगचा डाव संपुष्ट झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या 52 धावा आता बनवल्या जातील का ते पाहायचंय. ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण बदल करूयात. व्हॉइस ऑफ मानगाव मिलिंद शिर्के सरांकडे आपण बोलणार आहोत. त्याआधी घेऊयात एक छोटासा
पहिला बॉल फार वेगाने टाकला होता. बॅटची कडा घेतली होती. दोन्ही बॅटरमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं आणि दोन्ही बॅटरचा विचार केलात ना तर मग संकेतचा कॉल होता. संकेतला एक धाव घ्यायची होती परंतु तिथे नितीनचा कोणताही इरादा नव्हता. नितीनने कॉल तो फेटाळला आणि त्या कारणाने आपल्याला कोणत्याही संकेत आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. एक पहिला बॅट बॉल आलाय. एकदम आनंद पाठलाग करायचा आहे. अजूनही या मॅचमध्ये बरंच काहीच आहे हे ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत बदल. मिलिंद शेळके सरांकडे आपण बोलूयात. धन्यवाद. थँक्यू संजयजी. अर्थातच एक चांगली फाईट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावांचं लक्ष आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. वन बॉल नितीन फटका हवेमध्ये मिड ऑफला प्रोटेक्शन. मुन्ना सत्वे चेंडू खाली आले. त्या ठिकाणी जजमेंट चांगलं आहे. टीम उनेगाव संघाला खूप मोठा धक्का नितीन शिंदेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम उनेगाव संघाला. के सरकार यांनी आता मात्र खऱ्या अर्थानं आक्रमणाला सुरुवात केली. लटवार या उत्तरार्धाच्या खेळामध्ये पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र नितीन शिंदे वंडा बॉय याला मात्र माघारी धाडले. अर्थातच अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं आणि त्या अनुभवाची प्रचिती इथं मात्र दिली आहे. बराच काळ टेनिस क्रिकेटचा हंगाम गाजवला या खेळाडूनं. नाव आहे के सरकार, निलेश केसरकर. वाह, सबमरीन डिलिव्हरी याही दरम्यान पाहायला मिळाली. अप्रतिम चेंडू फेकलाय. या 52 धावा बनवण्याकरता अक्षरशः घाम फोडणार का टीम मंथन इलेव्हन संघ त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये पहिलं षटक अप्रतिम हाताळलं जाते टीम लोणेरे संघाच्या माध्यमातून. अर्थातच एक चांगली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम लोणेरे संघ दोन्ही असोसिएशनचे खेळाडू एकत्रित येऊन ही टीम बनवली. यावरच मात्र आणखी एक धक्का त्या ठिकाणी दिला जाईल. पॉइंटला उपाय फक्त या सर्कलमध्ये सेट टिकला जातोय. बॅक टू बॅक 2 धक्के आहेत. अर्थातच टीम पुणेगाव संघाला मोठा धक्का. AK-47 आकाश शिंदे माघारी परततोय. अमोलला देखील चांगली त्या ठिकाणी फलंदाजी केली आहे. वैभव टेंबे यांनी देखील चांगली फलंदाजी केली आहे आणि या सर्वच खेळाडूंच्या जोरावरती टीमनं 51 धावा उभ्या केल्या. त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता टीम पुणेगाव संघाचे बॅटर्स त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आले. मात्र अजूनही अकाउंट ओपन केलं नाहीये. 4 चेंडू फेकले. 2 खेळाडूंना माघारी धाडले. निलेश केसरकर इथं मात्र चांगली गोलंदाजी करतायत. इतर राकेश शिंदे यांना माघारी धाडले. हा 3रा धक्का दिलाय. या धक्क्यावरती पुणेगाव मंथन इलेव्हन सावरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. डीजे मास्टर शिंदे या दरम्यान नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲट बॅट नंबर 5. 3 धक्के. अर्थातच टीम पुणेगाव संघाला एका संकटात एका पेचात टाकले ना ते खऱ्या अर्थानं टीम लोणेरे संघानं. हे सरकार
आज मात्र हा दादा संघ आहे आणि दादागिरी आपली त्या ठिकाणी दाखवतोय. ही खेळपट्टीवरती त्या खेळपट्टीवरती संतोष उतेकर यांची चेंडू खाली आणि जिंकला जातोय. हा चौथा धक्का पहिल्या षटकामध्ये 60 फुटावरती टीम मंथन पुणे गाव संघ. केसरकर यांनी काय गोलंदाजी केली आहे. मेडल विकेट हॅट्रिकला षटक हाताळलंय. अजूनही एकही धाव उभी केली नाहीये. अकाउंट ओपन केलं नाही, खातं ओपन केलं नाहीये टीम पुणेगाव संघाने. शंतनू चरपले या दरम्यान नवीन बॅटर्स पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी, अकाउंट ओपन केले नाहीये टीम मंथन 11 संघाने. धावांसाठी धावाधाव करावी लागते. ठाऊक आहे टीम लोणेरे संघाला किती महत्वपूर्ण सामना आहे. आपल्याला जरा स्पीड अप करायचं. यानंतर आपल्याला अजून एक मॅच त्या ठिकाणी खेळवायचे. तदनंतर क्वालिफायरचा सामना खेळवायचा आहे. तदनंतर आपल्याला पहिली सेमीफायनल या स्पर्धेची खेळवायची आहे. आता सेमीफायनल खेळण्याकरता तर अफजल मेमन यांचा संघ अफजल 11 महाड त्या ठिकाणी दाखल होईल. योगेश पेनकर आजच्या सत्रामध्ये सेमीफायनल या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समवेत अर्थात कोणता संघ असेल, कारण या ठिकाणी जर पाहिलं ना तर देवा फायटर्स नावे संघ देखील एक चांगला ताकदवार संघ यावेळेस संख्येच्या पाठपासून मिडविकेटच्या डोक्यावरून आर पार दमदार सीमा पार षटकार. सहा धावा आल्यात. षटकारानं अकाउंट ओपन केलंय. इथं मात्र संकेतवरती खूप मोठी जबाबदारी आहे. अर्थातच त्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल. त्या जबाबदारीनं खेळावं लागेल. पहिलं अर्धशतक झलकावलं या स्पर्धेचं. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका झाला. 59 चेंडू खाली लॉंग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगाने चेंडू खाली आले. चांगली फेकी केली आहे अमोल टेंबे. षटक क्रमांक 2 फेकतोय. एकेरी धावेनं 7 धावा आल्यात. 52 धावांचं टार्गेट आहे. 52 धावांची ही रन चेस आहे. ही रन चेस करत असताना एका मागोमाग एक धक्के दिले निलेश केसरकर यांनी. पहिल्या षटकामध्ये 4 महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले. शंतनू चरपले करावं लागेल शंतनू यांना. अर्थातच संकेत चरपले यांच्या साथीला एक काम करावं लागेल. फक्त सातत्यानं संकेतला स्ट्राईक वरती आणून द्यावं लागेल. स्ट्राईक रोटेट करणं आणि ती जबाबदारी आहे शंतनू चरपलेची. ही जबाबदारी परिपूर्णतेनं त्या ठिकाणी पूर्ण करणं फार गरजेचं आहे. अमोल टेंबे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याच पद्धतीचा चेंडू मिडल ऑफ द बॅट घेणं गरजेचं होतं. यावेळेस मात्र मिड ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी युवराज चेंडू खाली येत असताना पाहायला मिळाले. एक धाव आली आहे. एकेरी धावेनं 8 धावा त्या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकामध्ये या 52 धावा बनवायच्या होत्या. अत्यंत खराब सुरुवात त्या ठिकाणी केली गेली की मंथन 11 पुणेगाव संघाच्या बॅटर्सच्या माध्यमातून 4 धक्के दिले पहिल्या षटकामध्ये. असं देखील विजिट करायचं होतं. पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र चेंडू रिझन मध्ये डीप मध्ये अलॉंग विथ कार्पेट पुढं जमिनीला घरंगळत जात असताना डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावलाय. एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 9 धावा आल्या धावफलकावरती. अर्थातच 5 चेंडू आतापर्यंत हाताले. शेवटचा चेंडू असेल या षटकातलं. टीम पुणेगाव संघ थोडंसं 5 फूटवरती तरी मागे पडलाय या मॅच मध्ये. टप्प्याचा चेंडू खोदून काढला. यावेळेस मात्र कुठलीही धाव घेतली नाहीये. अर्थातच धडपड ही पडसड आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमला आपल्या विजयी करून द्यायचं आहे. या स्पर्धेचं आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्थातच या 12 चेंडू मध्ये आक्रमण आणि आक्रमण फक्त करावा लागेल ना तो टीम मंथन 11 पुणेगाव संघाला. क्षमता आहे त्या ठिकाणी
अर्थातच 43 ची अजूनही गरज आहे या 12 चेंडू मध्ये आणि त्या बनवायच्या आहेत आणि बनवण्याकरता संकेत चरपलेचा रोल फार इम्पॉर्टंट असणार आहे. अर्थातच या मॅच मध्ये पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. हा रोल प्रत्येकाला मिळत नसतो. खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे ती क्षमता असते ना त्याला सातत्यानं हा रोल निभावायची संधी मिळत असते. आता पुन्हा एकदा हा रोल निभावण्याची संधी आली आहे, मात्र या संधीला ओळखणार का आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार का पुन्हा सत्वे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आहे, इथं देखील मोठा फटका आलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार संख्येच्या बॅटमधून. ही लढाई आता मात्र एकटा लढतोय, लढावी लागेल. या मैदानात या कुरुक्षेत्रात या रणांगणात आज उतरलोय कशासाठी. काही वेळेत चांगला स्ट्रोक खेळायचं होतं, इथं देखील परफेक्ट साईडची पुढे सरसवत असताना एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल शंतनूला आणि त्या ठिकाणी केली आहे. आणखीन एक महत्वाचा फलंदाज माघारी जाईल. 1+1 विकेट या ठिकाणी स्कोर बोर्डवरती येईल. करता यायचंय देवा फायटर्स नाबे विपक्ष नवघर. देवा फायटर्स नाबे विपक्ष नवघर संघ याही वेळेत चांगला स्ट्रोक आहे, त्या ठिकाणी षटकार येईल. 6 धावा वसूल केल्या जातील. विंड डायरेक्शन पहा, त्याचा फायदा झाला तो संकेत चरफलेला अर्थात षटकार येतोय. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघांच्या दरम्यान. अर्थातच बाहुबली महेंद्र अंधेरे यांनी 61 धावा पहिल्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या. 22 धावा धावफलकावरती आल्या. टप्प्याचा चेंडू मधून काढला देखील ऑनसाइडला फटका सजवला असताना डीपचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी उभा आहे आणि कुठलीही धाव या दरम्यान पाहायला मिळाली आहे. 22 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय एकाएकी झगडतोय, एकाएकी लढतोय. ही खिंड मात्र त्या ठिकाणी लढवताना पाहायला मिळतोय. संकेत चरफले चांगला स्ट्रोक आहे आणि फुल केलाय. शॉट ऑफ फुल सक्सेसफुल, इट्स ब्युटिफुल षटकार. ठिकाणी 28 धावा त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अर्थातच 28 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय संकेत चरफले चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये देखील विकेटच्या डोक्यावरून. फायटर्स नावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम चला डिसिजन अजूनही त्या ठिकाणी तर संकेत चरफले यांनी जर ही मॅच जिंकवली ना तर श्री साई एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून तब्बल
1000 रुपयांचं त्या ठिकाणी पारितोषिक असणार आहे जीपेच्या माध्यमातून. संकेत चरपले याच्याकरता पारितोषिक असणार आहे. 6 चेंडू जिंकण्याकरिता दोघा फायटर्स नावे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले नवघर संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरता. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. अर्थातच या 18 धावा काढायच्या असतील ना तर संकेतला इथं स्ट्राईक वरती यावं लागेल. योगेश अर्थात सागर या ठिकाणी आहे. सागरला त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आणावं लागेल. संकेतला आयुष्यात कोणतीच गोष्ट मित्रांनो अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असायला हवे. त्या सकारात्मक विचारानं पुढे चाललाय. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती संकेत चरपले. इथं चूक केली सागरनं, फेकली होती करायचं होतं पण त्या ठिकाणी मोनिश टेंबे आले. टिपला एक चेंडू फुकट घालवला. त्यानंतर मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी पाहायला मिळते. संजय सर मागील 22-23 हंगामामध्ये देखील याच आमदार चषकामध्ये या संकेत चरपलेनं अक्षरशः वेळ लावलं होतं. जणू काही या खेळपट्टीवरती या मैदानावरती खेळणं पसंत करतो हा खेळाडू. आणि पुन्हा एकदा तशीच इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 18ची गरज आहे. अर्थातच रवी टेबे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते टीम लोणेरे संघाच्या माध्यमातून. आणखीन एक युवा गोलंदाज ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, त्याला कान मंत्र दिला जातोय निलेश केसरकर यांच्या माध्यमातून. पंड्या यावेळेस मात्र चूक करतोय आणि इथं देखील पुन्हा एकदा त्याचा फटका बसणार आहे. पुन्हा संकेतला यावं लागेल त्या ठिकाणी. खूप मोठी त्या ठिकाणी चूक वळावी लागेल. अर्थात सागरनं जी केली होती ना ती टीमचा विलेट येणारी आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला नंतर या चेंडूवरती पंड्याला फक्त एक चेंडू जे स्ट्राईक वरती आणणार आहे ना संकेतला. 4 चेंडू 18ची गरज आहे. त्याचा आलाय त्यानंतर मात्र 1 धाव काढून दिली आहे. 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये या 17 धावा ठोकायच्या आहेत. म्हणजे 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार, 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार. 40 रुपयाच्या त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. संकेत चरपलेने ही मॅच विन केली तर तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक. मात्र पारितोषिक आणि त्याही पेक्षा महत्वाचं आहे ना ते टीमला हा सामना जिंकून देणं. सामना जिंकून देण्याकरिता अक्षरशः उभा आहे रवी. याच्यावरती पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण करण्याकरता सज्ज आहे. तर कोणत्या दाटणीचा चेंडू असणार. मात्र त्या ठिकाणी दूरवरचा चेंडू आणि काय घडणार. वा संकेत एकाही बॅटर्सने साथ दिली असती ना तर ही मॅच त्या ठिकाणी बनवू शकली असती मंथन लेवल. मात्र या ठिकाणी कल्पेश शिंदे नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र या मॅच वरती मजबूत पकड टीम लोणेरे संघाने आपल्याला पाहायला मिळते. चला जरा स्पीडअप करायचंय मित्रांनो. अजून एक आपल्याला मॅच केलं पाहिजे आणि त्यानंतर मात्र आपल्याला क्वालिफायचा सामना केला पाहिजे. टीम लोणेरे संघ त्या ठिकाणी विजय संपादन करण्याच्या वाटेवरती आहे. दहलीज वरती उभा आहे आणि ती दहलीज लांगणार रवी त्या ठिकाणी आहे. चांगली गोलंदाजीचा देखील वेगाने चेंडू फेकला. फक्त बॅट फिरवण्याचं काम कल्पेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वा चांगला खेळाचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. टीम लोणेरे संघाच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला विजय त्या ठिकाणी रोमांचक थरारक विजय त्या ठिकाणी संपादन केला. आणि इथं देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या
मैदानावरती दुसऱ्या फेरीचा पहिला सामना देखील विजयी ठरतोय. चला तदनंतर विनंती असेल टीम देवा फायटर्स